गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहणाऱ्या एका महिलेच्या घरामध्ये घुसून तिला जीवेठार मारण्याची, तोंडावर ॲसिड टाकण्याची धमकी देऊन तसेच अश्लील शिवीगाळ करून घरातील सोन्या चांदीचे दागिने काढून घेऊन फिर्यादी पीडितेचे इच्छेविरुद्ध अत्याचार केलेला, तसेच डिसेंबर 2008 ते मार्च 2019 सालापर्यंत वेळोवेळी जोर जबरदस्तीने आरोपीच्या गाडीमध्ये घालून कोल्हापूर नाका येथील निर्जन स्थळी नेऊन अत्याचार करून त्याची कोठे वाच्यता केलेस जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचा गुन्हा इचलकरंजीचे माजी नगरसेवक सुनील तेलनाडे, संजय तेलनाडे व इतर आरोपी विरुद्ध इचलकरंजी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास होऊन सदर आरोपींच्या विरुद्ध इचलकरंजी येथील न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल झाले होते. सदर केसच्या सुनावणीवेळी फिर्यादी पीडिताची आई, घटनास्थळावरील पंच, साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपासी पोलीस अधिकारी व इतर महत्त्वाच्या साक्षी न्यायालयासमक्ष सरकारी पक्षातर्फे तपासण्यात आल्या. आरोपी सुनील तेलनाडे व संजय तेलनाडे यांच्या वतीने ॲडव्होकेट सचिन माने यांनी सरकारी पक्षाच्या हजर साक्षीदारांचा उलट तपासाद्वारे न्यायालयाच्या असे निदर्शनास आणून दिले की आरोपीविरुद्ध शिक्षा देणे इतपत कोणतेही पुरावे उपलब्ध झालेले नाहीत. फिर्यादी पीडिती व साक्षीदारांच्या जबाबामधील असलेली विसंगती तसेच तपासी अधिकारी यांच्या तपासातील त्रुटी, आरोपींच्या विरुद्ध केलेली कारवाई चुकीचा असलेला व त्या पुष्टीकरणासाठी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देऊन आरोपीच्या वतीने न्यायालयात समक्षपणे युक्तिवाद केला. विशेष म्हणजे पीडित महिला व तिच्या आईने उलट तपासादरम्यान न्यायालयासमोर मान्य केले की ते कधीही संजय तेलनाडे व सुनील तेलनाडे यांना प्रत्यक्ष भेटलेले नाहीत. सदरचे साक्षी पुरावे, तपासातील त्रुटी व आरोपी यांचे वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांनी सबळ पुराव्याअभावी सुनील तेलनाडे व संजय तेलनाडे व इतर आरोपींची गंभीर गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली. सदर आरोपी सुनील तेलनाडे व संजय तेलनाडे यांच्या वतीने ॲडव्होकेट सचिन माने यांनी काम चालवले. इचलकरंजी येथील माजी नगरसेवक संजय तेलनाडे व सुनील तेलनाडे यांच्याविरुद्ध सन 2019 साली अनेक वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले होते. त्यातीलच एक गुन्हा इचलकरंजी पोलीस स्टेशन येथे एका महिलेने दाखल केलेला होता आणि तिने आरोप केलेले होते की सन 2008 सालापासून ते 2019 सालापर्यंत त्याच्यावर अत्याचार झालेला होता. परंतु या केसची सुनावणी ज्यावेळी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये झाली त्या दरम्यान ती पीडित महिला, तिची आई, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी यांच्या महत्त्वाच्या साक्षी झाल्या. विशेष बाब म्हणजे ज्यावेळी पीडित महिला व तिच्या आईची उलट तपासणी झाली त्यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की त्यांनी कधीही वैयक्तिक आयुष्यात संजय तेलनाडे अथवा सुनील तेलनाडे यांना भेटलेले नाहीत. मग अशा परिस्थितीत जर ते भेटलेलेच नाहीत तर अशा प्रकारचा अत्याचाराचा आरोप करणं हा पूर्ण चुकीचा असल्याचं आम्ही युक्तिवाद न्यायालयासमोर केला. न्यायालयाने सर्व जे साक्षी पुरावे झालेले आहेत त्याचे अवलोकन करून संजय तेलनाडे व सुनील तेलनाडे यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. यात एक खास बाब म्हणून मला उल्लेख करावा लागेल की ज्यावेळी एखादी महिला कोर्टासमोर सांगते की ती कधीही यांना भेटलेली नाही, मग अशा प्रकारचा गुन्हा नोंद का झाला, त्याची पुढं मग ही उकल का झाली आणि चार्जशीट दाखल होऊनसुद्धा ही पीडित महिला जर त्यांना सरकार पक्षाला मदत करत नसेल तर यामध्ये निश्चितच काहीतरी चुकीचं होतं हे सिद्ध झालेलं आहे. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याने हा गुन्हा खोटा होता याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. शेवटी एवढंच सांगतो की काही जरी खोटे आरोप केले तरी सत्याचा विजय होतो, सत्यमेव जयते. इचलकरंजी शहरामध्ये गेली 20 ते 25 वर्ष झालं आज आम्ही एक समाजकार्यामध्ये तेलनाडे कुटुंबीय एक चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्याच चांगल्या पद्धतीचं काम करत असताना आम्हाला 2007 सालीच आम्ही शिक्षण मंडळामध्ये पहिल्यांदा सदस्य झालो व 2011 साली मी नगरसेवक पद मी भूषवलं व त्यानंतर पाणीपुरवठा सभापती देखील घेतला व नंतर 2016च्या वेळेला मी व माझे बंधू देखील आम्ही दोघं नगरसेवक झालो. 2019 साली देखील आम्ही एक शिक्षण
मी एक पाणीपुरवठा सभापती म्हणून इचलकरंजी शहरामध्ये कार्यरत होतो व राजकीय क्षेत्रामध्ये एक आमचं चांगल्या पद्धतीचं काम होत असताना लोकसंग्रह वाढत चालला म्हणून आम्हाला राजकीय खो घालण्याच्या उद्देशानं व राजकीय क्षेत्रात पुढं जाऊ नये म्हणून राजकीय लोकांनी पोलीस यंत्रणेचा बळाचा वापर करून आम्हाला खोट्या गुन्ह्यामध्ये जे अडकवण्यामध्ये त्यावेळेला ते यशस्वी झालेली होती त्याचा कालच निकाल लागला व आमची बाजू न्यायालयासमोर मांडत असताना ॲडव्होकेट सचिन माने साहेबांनी आमची बाजू मांडली व ती बाजू दोन्हीकडचा युक्तिवाद ऐकून घेऊन न्यायव्यवस्थेने आम्हाला पूर्णपणे त्यामध्ये निर्दोष मुक्तता केलेली आहे व न्यायालयावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे आम्ही व्यवस्थेचं पहिल्यांदा आम्ही मनापासून आभार मानतो व इचलकरंजी शहरामध्ये एक जे दडणघडणीचं जे शहर आहे की अनेक लोकांना होत्याचं नव्हत्याचं होतं करायचं काम जर करत असेल ती ही जनता करते कारण नेतृत्व करणारा माणूस चांगल्या पद्धतीनं लोकांना वेळ देऊन जर जनतेचा जर आत्मविश्वास जर मिळवला असेल तर चांगल्या पद्धतीचं नेतृत्व करत असेल तर त्याला डोक्यावर घ्यायचं देखील काम हे जनतेने केलेलं आहे व ज्या लोकांनी नेतृत्व करण्याची संधी ज्यांना मिळालेली आहे पण त्यांनी काम न करता स्वतःचा विकास करायचं काम ज्यांनी लोकांनी केलेलं आहे त्यांना डोक्यावरनं घेऊन पाडायचं काम देखील ह्याच जनतेने केलेलं आहे आणि आज आम्ही जनतेचं काम एक चांगल्या पद्धतीचं शहरामध्ये आम्ही करतो आहे म्हणून आज आम्हाला जनता डोक्यावर घेऊन आम्हाला 3 वेळा आम्हाला प्रतिनिधित्व करण्याचं काम या जनतेने आम्हाला तेलनाडे घराण्याला जे दिलेलं आहे त्याचीच वाढता लोकसंग्रह बघून आम्हाला ज्या राजकीय मंडळीने जे अडकवलं त्यांना देखील आज काल खो बसलेला आहे व ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी राजकीय लोकांचं स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी ज्या राजकीय लोकांचे प्रेशरखाली येऊन जे त्यांनी खाकी वर्दीचा गैरवापर करून मला ज्यांनी अडकवलेला आहे त्यांचं देखील त्या लेडीजनं स्वतः सांगितलेलं आहे की मी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं ऐकून घेऊन मी गुन्हा दाखल केलेला आहे हे तिनं पूर्णपणे मान्य केलेलं आहे लेखी स्वरूपात आता कोर्टाच्या न्यायालयीन ह्याच्यामध्ये सगळं आलेलं आहे आणि आम्ही पुढची बाजू आमची मांडत असताना ज्या अधिकाऱ्यांनी बळाचा वापर करून आमच्यावर जे दाखल केलेला आहे त्यांच्यावर देखील आम्ही न्यायालय व्यवस्थेकडे दाद मागून आम्ही त्यांच्या विरोधात देखील वरिष्ठ जे हायकोर्टामध्ये आम्ही दाद मागणार आहोत